काका नाव काय तुमचं? संतोष. मराठी आहात का? मराठी आहे. अच्छा, काय व्यवसाय करता का? हां, अच्छा, मुंबईतलेच? मुंबईचे. कुठे राहता कुठे? हां, माहीमला. अच्छा, माहीमला राहतात काका. मला सांगा, आता महानगरपालिकेची निवडणूक आहेत, माहिती आहेत का? माहिती आहेत, म्हणजे माहीत नाही म्हणजे होईल आता. होतील आता. हां, शेवटची कधी झाली होती? काय लक्षात नाही. म्हणजे 17 झाली, त्यानंतर महानगरपालिकेची निवडणूकच झाल्या नाहीत म्हणा. तर आता एक असं म्हटलं जाते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील. समजा आले तर मग ती निवडणूक जी महानगरपालिकेची मुंबईची स्पेसिफिकली निवडणूक ही भाजप किंवा शिंदे गटाला जड जाईल असं वाटतं का? काय सांगू शकत नाही. धड तर जायलाच, कारण दोघे एकत्र आलं तर जड जाईल. धड जाईल. पण का असं का वाटतं? दोघे एकत्र ताकद आहे का म्हणजे दोघांमध्ये? हा ना, मराठी माणसाची एक ताकद एकत्र येऊन जाईल ना. मराठी माणसाची ताकद तिकडे पण आहे, शिंदे तिकडे आहेत. शिंदे म्हणतात बाळासाहेबांचा ब्रँड माझ्याकडे आहे. पण उद्धवचं कसं सर्व एकत्र आहेत ना, उद्धव सर्वांना घेऊन चालतात ना. म्हणून एकत्र. हां, हे का काय आपल्यासोबत? आज तुम्ही तिकडे होता, तुम्ही इथपर्यंत आलात. काय यहाँ क्या हो, क्या नाम क्या है? फैज़ नाम है। हाँ? फैज़। क्या करते हो? काम करता हूँ अच्छा, कहाँ से हो? बिहार से। बिहार से हो? तो यहाँ पे बीएमसी इलेक्शन में वोट देते हो नहीं देते हो? हाँ दिया था ना। बीएमसी के इलेक्शन में यहाँ पे? नहीं, यहाँ पे वोट नहीं तो दिया। कहाँ है आपका वोटिंग? गोवंडी। तो गोवंडी में वोट देते हो ना, मतलब वोटिंग करते हो? अच्छा, गोवंडी से वोट। मुझे एक बात बताइए कि अभी वो राज ठाकरे और उद्धव ठाकरे पता होगा ना आपको? हाँ, वो भी एक होने वाले हैं शायद से, वो पता नहीं, कंफर्म नहीं है, बट बोला जा रहा है। ठीक है, अगर वो एक हो गए तो बीजेपी और शिंदे को थोड़ा सा शिंदे गट को थोड़ा सा भारी पड़ेगा। भारी पड़ेगा ना। हाँ गठबंधन में भारी पड़ेगा ना। हाँ, क्यों ऐसा लगता है? भाई पब्लिक सपोर्ट में उनके, किसके? राज ठाकरे साहब के। और आप कहाँ से हो? बिहार से। बिहार से. हा माणूस बिहारचा आहे आणि हा म्हणतोय राज ठाकरेंची सत्ता येईल, राज आणि उद्धव यांची सत्ता येईल, कारण की भारी येते माणसं. तो आपको क्यों ऐसे डर लगता है मनसे वालों से? नहीं तो काय का डर लगेगा भाई? राज ठाकरे जो बोलते वो सही बोलते गलत बोलते? भाई ये सही बोलते गलत मतलब इक्वल रहते। इक्वल रहते. यांचं असं म्हणणं आहे की इक्वल असं. विधान 2 मिनिटं आहेत का? नॉट मोर दॅन 2 मिनिट्स. नॉट मोर दॅन. मराठी येते. फक्त बोलायला नाही. नाव काय तुझं? अनित. अनित. आणि काय काम करतेस तू? मी प्रायव्हेट जेट विकतोय. काय विकतात तुम्ही? प्रायव्हेट जेट. प्रायव्हेट जेट विकतात. दादर मार्केटमध्ये काय करताय तुम्ही? शॉपिंग करते. तुम्ही खरंच प्रायव्हेट जेट विकता? हो. त्या कंपनीचं नाव काय? एअर चार्टर सर्व्हिस. मी खूप मोठ्या माणसांना भेटलो खरं तर. हा निवडणुकीचा मुद्दा खूप छोटा राहिला यांच्यासमोर. मला एक सांगा, कुठे राहता मुंबईत तुम्ही? सायनला. एक थोडासा पॉलिटिकल प्रश्न आहे, बट विथ राज ठाकरे उद्धव ठाकरे माहिती आहेत? माहिती आहे. अच्छा, आता असं आहे की ते दोघे एकत्र येणार आहेत अशी चर्चा आहे, म्हणजे युती अलायन्स करतील बेसिकली. सपोज त्यांनी अलायन्स केली तर येणार बीएमसीच्या इलेक्शन्स आहेत, तर मग बीजेपी आणि मग एकनाथ शिंदे त्यांच्या अपोजमध्ये असतील. मग एकनाथ शिंदे आणि बीजेपी त्यांना हे दोघे एकत्र आल्यामुळे इलेक्शन जड जाईल का असं वाटतं का? यार टफ होईल का म्हणजे? हो. कारण महाराष्ट्रामध्ये हिंदी में बोल सकते लोग बहुत मानते हैं ठाकरे जी को, उद्धव ठाकरे जी को बहुत मानते हैं लोग. एंड बीजेपी के भी बहुत सपोर्टर्स है, स्पेशली जो लोग हिंदू आहे ते बीजेपीला खूप सपोर्ट करतो आहे. तरी इलेक्शन स्टफ होणार. पण तुला काय वाटतं कुणाला जास्त म्हणजे बेनिफिशियरी राहील जर एकत्र आले, राज आणि उद्धव एकत्र आले तरी महाराष्ट्राचे लोक वोट उद्धव ठाकरेला आणि राज ठाकरेला देणार. हो. तुझं आता तू प्रायव्हेट जेट्स वगैरे तू खूप मोठी व्यक्ती असते, तुझा काय सल्ला असेल राजकीय नेत्यांना? सॉरी, काय सल्ला असेल? व्हॉट वुड यू सजेस्ट टू द पॉलिटिकल और द पॉलिटिकल लीडर्स इन मुंबई? जितने पैसे ये लोग पॉलिटिकल कैंपेन पे खर्चा करते हैं उतने ना रोड ठीक करने में करने चाहिए, लोगों की मदद करने में. खूप लोक आहे ते त्याच्याकडे खायला नाही आहे, पियाला पाणी साफ नाही आहे, तो उनकी हेल्प करनी चाहिए. और मानसून में इतना पूरा रोड खराब हो गया है. सो एक लास्ट क्वेश्चन, भी आप प्राइवेट जेट्स बेचते हो? तो अब हंस क्यों रहे हो? अरे कौन रैंडमली प्राइवेट जेट बेचने वाला मिला तो हंसूंगा ही ना मैं, मतलब बिग डील फॉर अस. तो कोई ऐसा पॉलिटिशियन है जिसको बेचा है? बहुत सारे पॉलिटिशियन हैं. अच्छा, एक दो नाम बता दो. नाम तो नहीं बता सकते पर बहुत पॉलिटिशियंस हैं. जब इंडिया में जो सब टॉप लोग हैं सब आप सोच सकते हैं.
म्हणजे नरेंद्र मोदी साहेब वगैरे यांचे क्लायंट्स आहेत, म्हणजे मी कुणाला भेटलो आहे. म्हणजे थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू अस. थँक्यू. तर आपण पाहिलं की ताई अमराठी होती, पण तिचंही असं म्हणणं होतं की राज आणि उद्धव काकू इकडे या. अहो या काय होत नाही. एक मिनटं, हे काका आहेत, आपण काकांशी बोलूया. काका 2 मिनटं आहेत का? 2 मिनटं, 2च मिनटं या की. अहो काय जास्त वेळ नाही लागणार आहे का माझं, चालत चालत बोलू आपण. काय नाव काय तुमचं? विजय सावंत. अच्छा, काय काम करता? रिटायर आहे. रिटायर आहात. काय करायचं? BMC मध्ये इलेक्ट्रिशियन होतो. BMC मधलेच होतात की तुम्ही? BMCच्या निवडणुकांसंदर्भातच आहे विषय हा. तर मला सांगा आता राज आणि त्या साईडला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एक होतील असं म्हटलं जात आहे. ठीक आहे, जर त्यांची युती झाली तर ही आगामी BMCची निवडणूक आहे, ती भाजप आणि शिंदे गटाला जड जाईल असं वाटतं का तुम्हाला? होय, जड जाईल. दोघे एकत्र येणं गरजेचं आहे सध्याचं. का जड जाईल असं का वाटतं? हा, जड जाईल असं का वाटतं? तर दोन्ही ते विभागलेले आहेत ना. जर एकत्र आले तर ते मतं एकत्र होतील ना त्यांची, त्याच्यामुळे ते थोडंसं जड जाईल त्यांना. अच्छा. आणि मला सांगा मग आता मराठीचा मुद्दा आता परत पेटतोय, तर एक महापौरांचा पण विषय आहे की महापौर अमराठी व्हावा की मराठी व्हावा. ठाकरे म्हणतात की बाबा जर BJPचा झाला तर तो अमराठी होईल, आणि भाजप म्हणतं की जर ठाकरेंचा झाला तर तो खान पण होऊ शकतो, म्हणजे महाविकास आघाडी झाला तर तो खान पण होऊ शकतो. तसं काय सांगता येते, निवडणुकीवर अवलंबून आहे. ज्याचे जास्त येतील निवडून तो त्यांच्या पक्षाच्या याच्यावर असेल. चालेल. थँक्यू का बोलल्याबद्दल. अभी इलेक्शन हो रहे हैं ना मुंबई में. तुमचं नाव काय? व्यंकटेश. अच्छा, आणि काय काम करता? आम्ही सेल्समॅन आहे. अच्छा, सेल्समॅन आहे. हां, मराठी येतं पण काकांना? अमराठी आहेत पण मराठी येतं तुम्हाला? मराठी हिंदी कुठलं पण सगळे येतं. मला सांगा आता BMC इलेक्शन्स होतील, डिसेंबर-जानेवारीमध्ये होऊन जातील. होऊन जाते. तर आपण जर पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता ते अलायन्स करायच्या विचारात आहेत असं म्हटलं जातं. ते करतील न करतील नंतरचा भाग झाला. जर केली तर ही BMC इलेक्शन BJPसाठी आणि शिंदेसाठी टफ जाईल असं वाटतं का? असं का नाही वाटतं मला. काय माहिती आहे का, मुलगीसाठी ते काय करतात ना शिंदे, ते बरोबर करतात. ते मला हे वाटतं. मला मुलगीसाठी म्हणजे ते लाडकी बहीण वगैरे. लाडकी बहीण वर्षाने आता सगळ्याला महिन्यापर्यंत पैसे भेटतात. ते एक चांद केलेलं आहे, आणि ते गावातमध्ये स्विमिंग मशीन काय देतो ना, आता ते पण चालू केलं म्हणतो. चांगलं आहे ते. त्यामुळे तुम्हाला येतात का लाडक्या बहिणीचे? हो, येतात ना. येतात, मला पण येतात. बरं, तुम्ही सांगा मला, जर राज आणि उद्धव एकत्र आले तर भाजप आणि शिंदे गटाला जड जाईल का निवडणूक महानगरपालिकेची? आता ते माहिती नाही, आता बघायला लागेल. आता तुम्हाला सांगा मला, तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येतात, मला तुम्ही कुणाला मत देणार आहात? आता जे देणार त्यांनाच देणार ना मत. लाडक्या शिंदेनाच देणार ना असं. कारण की चांगलं करतात ते, म्हणून चांगलं वाटते सगळ्या. म्हणजे कसं लेडीज लोकांना ज्यांना खूप गरज आहे, त्यांना किती त्रास होते, जे कामं नाही जात, त्यांना बरं आहे. ते चांगली गोष्ट आहे म्हटलं. चालेल, थँक्यू आमच्याशी बोललात. थँक्यू सो मच. एक शेवटचा दादाला विचारूया आपण. नाम क्या है? नाम धीरेन्द्र है. अच्छा, और ये आपका है सब? हम लोग काम करते हैं, हमारा सेठ का है. तो कहाँ से हो? हम बिहार से हैं. बिहार से. एक सवाल पूछूं? बोलो ना. आपका इलेक्शन कहाँ पर, वोटिंग कहाँ पर आपका? हमारा बिहार के अंदर है. अच्छा, मुंबई में वोटिंग नहीं है आपका? कुछ नहीं. बट फिर भी आपको मैं एक सवाल पूछूंगा कि अभी मुंबई में राज ठाकरे उद्धव ठाकरे आपको पता होंगे, हाँ, तो वो अभी एक होने का चल रहा है उनका. अगर वो एक हो गए तो भाजपा जैसे जो बड़ा पक्ष है और एकनाथ शिंदे भी उनके साथ है, तो उनको टफ जाएगा क्या अगर ये दो भाई एक हो गए तो? क्या सरकार है वो, हम क्या बोल सकते हैं उनके लिए. आप कैसा, आप लोगों में रहते हो, आप 4 लोगों से बात करते हो, आपको एक अंदाजा आता है ना? अब उनका सरकार है, हम तो यहाँ का वोटिंग नहीं. आप हमें क्या. मेरे को सिंपल बता दो, मेरे को, आप मुंबई में रहते हो इतने साल से, मेरे को सिंपल बताओ, अगर 2 भाई एक आ गए, एक हो गए, तो उसकी ताकत बनेगी कुछ, या अब वो आज सरकार बनने के बाद ही मालूम पड़ेगा. अब क्या बोल सकते हैं. आपण ज्यांच्याशी बोललो त्यांना ही पण एक उत्सुकता असते की आम्ही दिलेला बाईट हा कधी होईल किंवा कधी अपलोड होईल. तर एकंदरीत आपण आज लोकांशी संवाद साधला. फार लोकांशी आपल्याला संवाद साधता आला नाही, करता आपण दादर मार्केटमध्ये होतो, त्याच्यामुळे लोक शॉपिंग करत आहेत, लोक खरेदी करतात, लोक व्यस्त आहेत खरं तर. पण त्या शेड्यूलमधून काही लोकांनी आपल्याशी चर्चा केली, संवाद साधला. एकंदरीतच आपण लोकांशी संवाद साधला, आपल्याला कळलं की कुठेतरी हा जो कौल आहे, राज आणि उद्धव जर एकत्र आले तर तिकडे थोडासा झुकताना आपल्याला दिसतो. पण अर्थात हा फक्त आता मी 5-6 लोकांशी बोललो, हा काही सॅम्पल नाही आहे, याच्यावरतून काही निवडणुकीचा निकाल ठरवता येत नाही आहे. त्याच्यामुळे जर आता युतीचं पण नेमकं ठरलं नाही आहे राज आणि उद्धव यांच्या, जर त्यांची युती झाली आणि ते शिंदे आणि भाजपच्या विरोधात लढले तर जे होईल ते पाहणं अर्थातच खूप जास्त मुंबईकरांसाठी इंटरेस्टिंग राहणार आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद सह मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई.